गेल्या 8 वर्षात सोशल मीडियाने मला लाखो फॉलोअर्स दिले. आधी कोकणाने मला ओळख दिली, नंतर मी कोकणची ओळख बनत गेलो. इथलं सुशेगाद साधं समाधानी जीवन पोट तिडकीने लोकांसमोर मांडत आलो, कारण ते लोकांनी जपायला हवं, जगायला हवं असं मनापासून मला वाटत होतं. पण लोकांना ते जगायचं नाही हो, ते फक्त पैशासाठी विकायचंय. गावाकडे या, स्लो लिव्हिंग जगूया म्हणून लोकांना रोमॅन्टिसाइज करून इथल्या जमिनी आता विकल्या जातात आहे. आता फॉरेस्ट नाही राहिलंय हो, आता ती रिअल इस्टेट झालंय. आणि अशा सुंदर जागांच्या ठिकाणी दिल्लीवाले जेसीबी घेऊन पोहोचलेत आणि तिकडे ते काहीतरी इन्फिनिटी पूल बिल बांधणार आहेत. आणि आमचे जे सगळे सोशल मीडियावरचे स्लो लिव्हिंग, सस्टेनेबल लिव्हिंग, ऑथेंटिक फूड, ट्रॅडिशनल लाईफ, नॅचरल पूल वगैरे सगळे आमचेच शब्द वापरून ते आता आमच्याच शब्दांचं मार्केटिंग करतात आहेत. कोकणच्या खाड्या आणि समुद्रकिनारची लोक नदीत बसून आंदोलनं करतात आहेत. आणि आमचे पर्यावरणवादी हॉर्नबिल वाचवा, कासव वाचवा म्हणून बोलतात, पण शक्तीपीठाचा हायवे येतोय कोकणात, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीत. कोकण संपतोय, कोकणातला माणूस संपतोय. त्याचं या निसर्गासोबतचं, ऋतूचक्रासोबतचं जे साधं जगणं होतं ते जर जपलं गेलं नाही तर कोकण कसं टिकेल. त्यामुळे आता मला या अल्गोरिदमच्या जाळ्यात लोकांनाही अडकवायचं नाहीये, जगायचंय आणि ह्या कोकणासोबत, ह्या मातीसोबत एक नातं निर्माण करायचं. आणि म्हणूनच गेले 5 महिने झाले मी सोशल मीडियावरून गायब आहे. फिरतोय, जगतोय, वेगवेगळ्या कम्युनिटीजना जाऊन भेटतोय, खरा भारत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे वेंगुर्ल्या जवळ छोट्याशा गावात एकत्र माणसं येऊन शेती करतो आहोत, मातीचं बांधकाम करतो आहोत, एक मिनिमॅलिस्टिक साधं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्याला सिस्टीम पासून वेगळं व्हायचंय, या सिस्टीम मध्ये अडकायचं नाहीये. इराणमध्ये गॅस संपला, LPG संपला म्हणून आमची चूल पेटणार नाही का? आमच्याकडे सगळं काही होतं. आमच्या आनंदाचं अर्थकारण वेगळं आहे. कंपन्यांपासून दूर जाईन तेव्हा मी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. आणि असं स्वतंत्र आणि स्वच्छंदी आयुष्य जगणाऱ्या माणसांसाठी ही कम्युनिटी आहे. आणि केवळ अल्गोरिदम मध्ये अडकून, या रील्स बघून, व्हिडिओज बघून आपल्याला त्या कम्युनिटी बनवता येणार नाही. ही सगळी माणसं जी तुम्ही माझ्या विचारांना फॉलो करतात, इतकी वर्ष मला सपोर्ट केला, ती माणसं जेव्हा ऑन ग्राउंड येतील तेव्हा अशा जीवनशाळा गावागावात उभ्या करायला हव्यात, जिथली तरुण पिढी एकत्र येईल आणि आपलं गावचं जीवन वाचवण्याचा प्रयत्न करेल, पण स्वतःलाही वाचवेल. क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग असे मोठमोठे शब्द आपण ऐकतोय, पण या क्रायसिसमधून आपण आता चाललोय. त्यामुळे आता आपल्याला आपली इकोसिस्टीम जे आहे, आपलं जे पर्यावरण आहे, त्यातल्या गोष्टी घेऊन कसं जगावं ह्याची कला आता ह्या लोकांकडून आपल्याला शिकायला हवी. म्हणून आज इथे जीवनशाळा उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आज कोकणात असे शेतकरी आहेत जे जल जंगल जमीन वाचून शेती करतात, जिथल्या स्त्रिया आज पोरसू करतात, राबतात, पण त्यांच्या शेतीला भाव नाही. ते क्वालिटी उत्पन्न करत असतात. आज कोकणातलं कोकम म्हणजे ज्याची सोलकढी जगभरामध्ये पोचली, कोकणाचा आंबा, कोकणाचा काजू, इथली तिरफळं, इथल्या मातीत शेकडो प्रकारच्या वनस्पती जन्माला येतात. आणि ह्या सगळ्या जर आपल्याला टिकवायच्या असतील तर इथली शेती टिकायला हवी आणि त्यांना भाव मिळायला पाहिजे. याच्यासाठी आपण या छोट्या शेतकऱ्यांचा जो गावठी हार्वेस्ट आहे ते लोकांसमोर आणण्यासाठी सिंधुको या नावाने एक शेतकऱ्यांची कम्युनिटी बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय, जिथे सगळे छोटे शेतकरी असतील. मासमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन होणार नाही. प्रत्येक सीझनमध्ये आम्ही जे पिकवतो, जी टोपलीत आमची आई आजी घेऊन जी बाजारात जात होती, ती टोपलीभर पिकणार आहे आणि तेवढंच विकलं जाणार आहे. कोकणातल्या प्रत्येक गावागावात देवराई आहे आणि तिथे आमचा राखणदार राहतो. तो जल जंगल जमिनीचं रूप आहे. सातेरी आम्ही मातीत पुसतो, गिरोबा, जैतीर हे आमचे सगळे राखणदार जंगलामध्ये राहतात. हे जे काही वेशीवरचे राखणदार आहेत त्यांची जंगलं लोकांनी टिकवायला पाहिजे. तर आपल्याला लोकांना ह्या निसर्गातलं अध्यात्म जे आमच्या संस्कृतीमध्ये आहे ते सांगण्याची गरज आहे. इथे फक्त आणि फक्त देवाच्या नावावरती देवांचे जीर्णोद्धार करून लाखो करोडो रुपयाची मंदिरं बांधून देवाचा आणि धर्माचा बाजारीकरण करायचं नाहीये. तर तो जो खरा देव आहे त्याची श्रद्धा निसर्गावरची जी आहे ती टिकणं गरजेचं आहे. निसर्गातल्या गोष्टी तुम्ही वापरता तर त्याच्यातच देव आहे. आणि ह्यातून ना काही गावातल्या लोकांनी असे ठराव घेतलेत की आम्ही आमची जमिनी विकणार नाहीत. सोशल मीडियाने मला लाखो फॉलोअर्स दिलेत. त्यांनी फक्त आता सोशल मीडियावरती खूप छान दादासारख्या कमेंट करण्याऐवजी आता ऑन ग्राउंड आम्ही जे मुवमेंट करतो त्यात सहभागी होण्याची गरज आहे. आम्ही जीवनशाळा नावाचं एक पेज केलंय. रानमाणूसच्या माध्यमातून आपण जीवनशाळेवरती लोकांना घेऊन येणार आहोत. असे आम्ही गुगल फॉर्म्स देत असतो, व्हॉलेंटिअरचे वर्कशॉप्स घेत असतो. तुमच्या गावातही जीवनशाळा भरूया. आधी एक चांगलं मॉडेल एका गावात उभं करतोय, तिथून पुढे आपण सगळ्यांनी मिळून हे काम करायचं आहे. आमच्या शिवाजी महाराजांचं नाव आम्ही फक्त आणि फक्त शिवजयंतीच्या वेळीच घ्यावं का? त्यांनी सह्याद्री कसा राखला, त्यांनी मावळ्यांना घेऊन एक कम्युनिटी बिल्ड केली होती, तशी कम्युनिटी बिल्ड करायला हवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा सांगितलं होतं, आपण फक्त शिकतोय, संघटित होतोय का?
आणि संघर्ष कसला करतोय? संघर्ष फक्त जातीपाती आणि धर्मासाठी भांडण्याचा करतोय की एकत्र येऊन काहीतरी मॉडेल उभं करण्याचा प्रयत्न करतोय? तर तशी मॉडेल्स उभं करण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. त्यासाठीच हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म इथून पुढे आम्ही वापरणार आहोत. म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो की मी फक्त इन्फ्लुएन्सर नाही, मी कोकणातला संकासूर आहे जो तुम्हाला एंटरटेन करणार नाही, नेहमी इथे येऊन तुम्हाला डिस्टर्ब करत राहणार आहे आणि तुम्हाला कोकणाचं महत्त्व फक्त सांगणार नाही, तर आम्ही ज्या मुवमेंट करतो आहोत त्या मुवमेंटमध्ये तुम्हाला आमच्यासोबत घेण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा.